अरे शंकर काय भानगड आहे मी भानगड मी काय भानगड करणार आहे तुला वाटलं काय तू काय केला आजची अभ्यास मला तर लय टेन्शन आले बाबा कशा जरा अरे ते तावरे मॅडमनी प्रोजेक्ट पूर्ण करायला दिलाय ना राव अरे एवढंच ना तू नको काळजी करू तो मी कालच प्रीतमकडे दिलाय त्याने केला असेल बघ पूर्ण ए येडे अरे जगात कोणाकडे प्रोजेक्ट पूर्ण करायला दिला असतं तरी चाललं असतं मी तर म्हणतो एखाद्या अडाणी माणसाकडे दिला असता तरी चाललं असतं पण त्या प्रीतमकडे देऊन लय मोठी चूक केली राव ए प्रीतम दादा माझा चष्मा देवांना मी माझ्या आईला नाव सांगितलं. हे बुटक्या ज्याला सांगायचं त्याला सांग. हा प्रीतम कुणाच्या आयांना नाही घाबरत. आजच्या काबर मी माझ्या बापाला नाव सांगितलं. आईला याचं बाप तर लय डेंजर आहे. कुत्रगतच बडवल मला. त्याविषयी याचं गोगलच देऊन टाकतो. नको लागा तुझं बाप लय डेंजर आहे. मला कुत्रगतच बडवल तुझं गोगल. नको सांगू बरं का तुझ्या बापाला. बघू चल. ते काल तुला प्रोजेक्ट दिलता मी तावरे मॅडमचा ते पूर्ण केला का तू? हे येड्यांनो हे शंकर सांग रे सोन्याला मी वेळेवर काम केलंय का म्हणजे झालं नाही लागलं. आता बस बोंबलं आता तावरे मॅडम कॉलेजला गेल्यावर चांगलं दोन काढते आता आपल्याला हे बावन्नो तावरे बाईंनी चढकायला आपण कॉलेजला तर जायला पाहिजे ना. आज कॉलेजला सुट्टी आहे. चला मळ्यात या, चला. काय करायचं म्हणजे मजा करायची दहावीत असताना काय काय करायचं माहिती ना अरे ऐका अरे जाऊ वर्गात आपण तावरे मॅडम काय दोन फटकं मारल आणि शांत बसल मोकायत नको नुसतं कुठं ना करायला. हे नसतं होत काय उद्या कॉलेजला गेल्यावर बघू की आपण. नाही मारत मॅडम. आईला सोनं ते बघितलं गर तिकडे बघ. आईला बघितलं का ते लोक सुट्टी असून अभ्यास करते ते आणि आपण अभ्यास नाही केला म्हणून सुट्टी घेतोय का. आईला सोन्या माझं नजर बघ कसा चंद्राचा तुकडा खाली पडलं या. ती भेटली ना आयुष्यभर कॉलेजच बुडवीन. हा बुडव कॉलेज राका दोघं मशी काय बोलती प्रीतम जरा लाच केल्या का लग्नाला का आवडली आपल्याला. ती तुला हा म्हणाय तिला काय मोतीबिंदू झालाय काय ती कशी पांढरी पाल आणि तू कसा रानरेडा कसा मी बसल. हे येड्या प्रेमा काळ गोर काहीच बघायचं नसतं. प्रेम हे प्रेम पाण्यासारखं स्वच्छ असतं. हे पिंकी कोण होता ग तो? काय माहिती मला तुझंच आशिक होता वाटतं. हे गप्पे काहीतरीच काय मला तर नाव पण नाही माहिती त्याचं. ए सायले जास्त हुशार नको हो नजरेत तुम्ही बरंच काय बोललात आवडला वाटतं तुला. बे असं काय नाही ग हा पण भारी होता. गप केला ना. गप की. एका पोरीची मज्जा आहे आता पोरं मागं लागायला लागले. ते काहीतरीच काय पोरं कुठं प्रीतम मागं लागला फक्त.
आणि तो नुसता बघतो का प्रेम पण करतो हे पण माहित नाही अजून. अगं नुसतंच कोण बघतं का मनात काहीतरी असेल म्हणूनच बघतोय ना. असं बहुतेक मला पण नाही माहित. ए सायली कबूल कर ना आवडतं म्हणून. आवडतो तो मला, पण बघ ना तो किती वेळ आहे अजून काहीच बोलला नाही तो मला. तू बोल ना मग. नाही बाबा आपल्याला नाही जमायचं. अगं पोरच बोलत असतात दरवेळी. अगं बाई तू बोल मी बोल करता करता अशीच वेळ निघून जायची. नाही बाबा त्यांनी नाही विचारलं तर मीच विचारते. उगाच नको एखाद्याला त्रास द्यायला ना. ए यार प्रीतम मार ना. आईला प्रीतम मोठा झटका झाला राव तुझा. आपल्या तिघांमध्ये पहिली पोरगी तुलाच पटली राव. मग काय आहे तर मला तर वाटलं होतं त्या पोरीच्या पायात मार खातोय ह्यो. पण नाही का हे तर खतरनाक माणूस निघाला. कशाचं काय तवा अजून कशातच काय नाही, नुसतं एका मॅचकडे बघतोय. अरे बघण्यात तर खरी मजा असते का दादा. प्रीतम वातावरण तापलेलं आहे. गरमागरमीत घे विचारून होईल झटका तुझा. मला पण तीच वाटते या, त्यासाठी तर लेटेस्ट देतोय या. व्हायचं काय होऊन दे निर्णय. निर्णय तर आधीच झालाय भावा. तू फक्त विचार ती तुला हाच म्हणणार. यार ग फी किती वाढू झाली तुला का तुही. तुला ह्याची गरज नाही. तू डायरेक्ट जाऊन सायलीला विचार, ती तुला हाच म्हणत असती. भाऊनो तुम्ही लय मोठी मदत केली बरं का. उद्या माझ्या आयुष्यातला लय मोठा दिवस आहे. प्रीतम तू किती जरी गोड बोलला ना तर ते तुला उद्या हो म्हणले ना तर तुला पार्टी द्यावाच लागणार आहे. देणार ना भाऊनो.